नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कास्ट सर्टिफिकेट किंवा जातीचा दाखला कसा बनवायचा याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपने फक्त 33 रुपयात कास्ट सर्टिफिकेट बनवू शकता। तर याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आले असतील चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। तर कास्ट सर्टिफिकेट बनवण्यासाठी किंवा जातीचा दाखला बनवण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर यायचं आहे। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर आपले सरकार पोर्टलवरून तुम्हाला कुठलंही डॉक्युमेंट बनवायचं असेल तर आधी तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करावं लागेल। त्यानंतरच तुम्ही इथून कुठल्याही डॉक्युमेंटसाठी ॲप्लिकेशन करू शकतात। तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू युजर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर रजिस्ट्रेशन करण्याआधी ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा कमी असेल किंवा व्यक्ती मायनर असेल तर त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं आहे। आणि सर्वसाधारण व्यक्ती असेल म्हणजेच व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांनी स्वतःच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू युजर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दोन ऑप्शन दिसतील, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2। तर इथे तुम्हाला ऑप्शन 1 वरती टिक करायचं आहे। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP इथे एंटर करायचं आहे। युजर नेम टाकायचं, युजर नेम मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। युजर नेम टाकल्यानंतर युजर नेम अवेलेबल आहे की नाही ते इथून चेक करायचं आहे। जर युजर नेम अवेलेबल नसेल तर दुसरं युजर नेम टाकायचं आहे। त्यानंतर ते अवेलेबल आहे की नाही ते तुम्हाला परत तिथून चेक करायचं आहे। जर युजर नेम अवेलेबल असेल तर तुमच्या समोर खाली एक टॅब ओपन होईल, तिथे तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, पासवर्ड क्रिएट करायचा आहे, पासवर्ड कन्फर्म करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। तरी ही रजिस्ट्रेशन कसं करायचं ते समजत नसेल तर त्याच्यावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तो व्हिडिओ बघून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। तर रजिस्ट्रेशन करताना ही संपूर्ण डिटेल तुमच्या आधार कार्डवर जशी असेल तशी संपूर्ण डिटेल न चुकता टाकायची। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या माहितीत बदल करता येणार नाही, म्हणून एकदाच तुम्हाला ही संपूर्ण डिटेल बरोबर टाकायची आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी तुमची युजर ID टाकायची। युजर ID मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला तो पासवर्ड टाकायचा आहे। हा कॅप्चा कोड इथं एंटर करून तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। त्यानंतर इथून खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे रेव्हेन्यू डिपार्टमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सब डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट सब डिपार्टमेंट वरती क्लिक केल्यानंतर रेव्हेन्यू सर्व्हिस ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथून कुठल्याही एखाद्या सर्व्हिस वरती टिक करून प्रोसीड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर तुमच्या समोर रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे डॅशबोर्ड ओपन होईल। त्यानंतर सर्व्हिस लिस्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सर्व्हिस लिस्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंट ज्या ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतं त्या संपूर्ण सर्व्हिस तुमच्या समोर दिसतील। तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट बनवायचं आहे, म्हणून इथं आपल्याला कास्ट सर्टिफिकेट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कास्ट सर्टिफिकेट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर कास्ट सर्टिफिकेट बनवण्यासाठी तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहे तर ती संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट इथे दिलेली। तर ज्या वेळेस आपण डॉक्युमेंट अपलोड करू त्यावेळेस मी तुम्हाला ही संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यानंतर कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर कास्ट सर्टिफिकेट किंवा जातीचा दाखला आपल्याला 3 स्टेप मध्ये कंप्लीट करायचा आहे। तर आधी ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे, त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आणि पेमेंट करायचं आहे। तर अशा 3 स्टेप मध्ये आपल्याला कास्ट सर्टिफिकेट बनवायचं आहे। तर ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये आधी तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे। सिलेक्ट कास्ट सर्टिफिकेट वरती क्लिक केल्यानंतर तुमची जी कास्ट असेल ती कास्ट सिलेक्ट करून घ्यायची। इथं SC ST OBC SBC VG NT तर तुमची जी कास्ट असेल ती कास्ट सिलेक्ट करून घ्यायची। कास्ट सिलेक्ट केल्यानंतर ॲप्लिकेंट डिटेल फिल करायची आहे। तर ॲप्लिकेंट डिटेल मध्ये रजिस्ट्रेशन करताना जर तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर इथं तुमच्या वडिलांची संपूर्ण डिटेल फिल करायची आहे। आणि जर तुम्ही तुमच्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुमची स्वतःची संपूर्ण डिटेल फिल करायची आहे। ॲप्लिकेंट डिटेल मध्ये सॅल्युटेशन किंवा संबोधन सिलेक्ट करायचं
करायचं आहे. सिलेक्ट सॅल्युटेशन वरती क्लिक केल्यानंतर कुमार कुमारी, तर तुमचे जे संबोधन असेल ते संबोधन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचे संपूर्ण नाव हे इंग्लिशमध्ये तसेच मराठीमध्ये ऑटोमॅटिकली आलेलं आहे. ते तुम्ही रजिस्ट्रेशन करताना फिल केलेलं होतं म्हणून ते इथं ऑटोमॅटिकली आलेलं आहे. त्यानंतर तुमच्या वडिलांचं सॅल्युटेशन सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट सॅल्युटेशन वरती क्लिक केल्यानंतर मिस्टर श्री जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमच्या वडिलांचं संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल. तुमची डेट ऑफ बर्थ, एज, मोबाईल नंबर, जेंडर या गोष्टी ऑटोमॅटिकली आलेल्या आहेत. त्या तुम्ही रजिस्ट्रेशन करताना फिल केलेल्या होत्या म्हणून त्या इथं ऑटोमॅटिकली आलेल्या आहेत. ईमेल आयडी एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे. इथं नाही पण फिल केलं तरी चालेल. त्यानंतर तुमचा ऑक्युपेशन किंवा व्यवसाय सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट ऑक्युपेशन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो व्यवसाय असेल तो व्यवसाय सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बिझनेस करत असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, फार्मर असतील किंवा तुम्ही विद्यार्थी असतील तर तुमचा जो व्यवसाय असेल तो व्यवसाय सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर तुमचा आधार नंबर एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे. इथं नाही पण फिल केलं तरी चालेल. ॲप्लिकंट नॅशनॅलिटी मध्ये इंडियन ऑटोमॅटिकली सिलेक्ट आहे. त्यानंतर तुमचा संपूर्ण ॲड्रेस फिल करायचा आहे. तर ॲड्रेस मध्ये सिंपली डॉट टाकून द्यायचा आहे. त्यानंतर बिल्डिंग, सेक्शन, स्ट्रीट किंवा लँडमार्क मध्ये काही फिल करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे. इथं नाही पण फिल केलं तरी चालेल. त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे, गाव सिलेक्ट करायचं आहे आणि पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ ॲप्लिकंट म्हणजे तुमचं नातं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ ॲप्लिकंट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे नातं असेल ते नातं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर रजिस्ट्रेशन करताना तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर इथं मुलगा मुलगी किंवा तुमचं जे नातं असेल ते नातं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि जर स्वतःच्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर सेल्फ ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. रिलेशन मध्ये सेल्फ सिलेक्ट केल्यानंतर बेनिफिशरी फादर डिटेल फिल करायची आहे. तर बेनिफिशरी फादर डिटेल मध्ये वरती जर तुम्ही तुमच्या वडिलांची संपूर्ण डिटेल फिल केलेली असेल तर इथं ऑटोमॅटिकली येऊन जाईल. तर इथं त्यांचं सॅल्युटेशन, त्यांचं संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये तसेच मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यांची डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, जेंडर या गोष्टी ऑटोमॅटिकली इथं फिल होऊन जातील. ईमेल आयडी एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे. इथं नाही पण फिल केलं तरी चालेल. त्यानंतर तुमच्या वडिलांचा ऑक्युपेशन किंवा व्यवसाय सिलेक्ट करायचा आहे. आधार नंबर आणि ॲप्लिकंट नॅशनॅलिटी मध्ये काही फिल करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे. इथं नाही पण फिल केलं तरी चालेल. त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर तुमच्या वडिलांचा संपूर्ण ॲड्रेस फिल करायचा आहे. तर ॲड्रेस मध्ये सिंपली डॉट टाकून द्यायचा आहे. त्यानंतर बिल्डिंग, सेक्शन, स्ट्रीट किंवा लँडमार्क मध्ये काही फिल करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे. इथं नाही पण फिल केलं तरी चालेल. त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे, गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर तुमची कास्ट किंवा कॅटेगरीची संपूर्ण डिटेल फिल करायची आहे. कास्ट डिटेल मध्ये तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट कास्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमची जी कास्ट असेल ती कास्ट सिलेक्ट करून घ्यायची. जर तुम्हाला तुमची कास्ट माहीत नसेल तर तुमच्या भावाच्या, बहिणीच्या किंवा तुमच्या वडिलांचा कास्ट सर्टिफिकेटवर तुमची कास्ट बघून घ्यायची. त्यानंतर इथे तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे. कास्ट सिलेक्ट केल्यानंतर कॅटेगरी ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर तुमचा धर्म सिलेक्ट करायचा आहे. सब कास्ट, मदर टंग आणि डायरेक्ट एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे. इथं नाही पण फिल केलं तरी चालेल. त्यानंतर ॲप्लिकंट ऑदर डिटेल मध्ये काही फिल करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे. इथं नाही पण फिल केलं तरी चालेल. फादर ऑदर डिटेल मध्येही काही फिल करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे. इथं नाही पण फिल केलं तरी चालेल. त्यानंतर बेनिफिशरी ऑदर डिटेल मध्येही काही फिल करण्याची गरज नाही, हे संपूर्ण ब्लँक सोडून द्यायचं आहे. त्यानंतर अटॅच टू बी अटॅच म्हणजेच तुमचं कास्ट सर्टिफिकेट बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट जोडणार आहात, ते तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत किंवा नाही, ते होय किंवा नाही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमच्या कास्ट संबंधित तुमच्याकडे पुरावा आहे का, असेल तर येस ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि नसेल तर नाही ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्या डॉक्युमेंटची माहिती टाकायची. जर तुमच्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट असतील तर लिव्हिंग सर्टिफिकेट असं नाव टाकायचं आहे. तुमच्याकडे तुमचं स्वतःचं, आजोबाचं किंवा तुमच्या वडिलांचं बर्थ सर्टिफिकेट आहे का, असेल तर येस ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि नसेल तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे. त्यानंतर इथे डिस्क्रिप्शन मध्ये बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट असं नाव टाकायचं आहे. अर्जदार, अर्जदाराचे वडील किंवा आजोबा यांच्या शाळा सोडल्याचा दाखला आहे का, असेल तर येस ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला असं नाव टाकायचं आहे. अर्जदार किंवा अर्जदाराच्या वडिलांच्या शाळा सोडल्याचा दाखला आहे का, असेल तर येस ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट असं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्या कास्ट संबंधित काही कागदी पुरावे आणि अशा अधिसूचनेच्या तारखेपूर्वी राहण्याचे सामान्य ठिकाणाचे काही पुरावे आहेत का, जर असतील तर येस ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि नसतील तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे. जर तुमचे वडील किंवा नातेवाईक जे सरकारी किंवा
इतर कोणत्याही सेवा करीत असतील तर त्यांच्या सेवा अभिलेखाचा पुरावा आहे का, असेल तर येस या ऑप्शनवरती टिक करायचंय आणि नसेल तर नाही या ऑप्शनवरती टिक करायचंय. तुमच्या वडिलांकडे किंवा नातेवाईकांकडे कास्ट व्हॅलिडिटी किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र आहे का, असेल तर येस या ऑप्शनवरती क्लिक करायचंय आणि नसेल तर नाही या ऑप्शनवरती टिक करायचंय. तुमच्याकडे महसुली पुरावा किंवा ग्रामपंचायत पुरावाची प्रत आहे का, असेल तर येस या ऑप्शनवरती टिक करायचंय, नसेल तर नाही या ऑप्शनवरती टिक करायचंय. तुमच्या कास्ट संबंधित तुमच्याकडे काही कागदीपत्री पुरावे आहेत का, असेल तर येस या ऑप्शनवरती टिक करायचंय, नसेल तर नाही या ऑप्शनवरती टिक करायचंय. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये तुमच्या जवळपासची 5 गावांची नावं इथं टाकायची. तुमची देवी देवतांची 5 देवांची नावं इथं टाकायची आहेत. त्यानंतर इथं काही फिल करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल. तुमच्या वडिलांचा किंवा आजोबाचा ॲड्रेसही एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल. तुम्ही राहत असलेल्या गावाचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का, असेल तर येस या ऑप्शनवरती टिक करायचंय आणि नसेल तर नाही ऑप्शनवरती टिक करायचंय. तुमच्या वडिलांकडे किंवा नातेवाईकांकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, असेल तर येस या ऑप्शनवरती टिक करायचंय आणि डिस्क्रिप्शन मध्ये कास्ट सर्टिफिकेट नंबर आणि कोणत्या तहसीलमधून इश्यू केलेलं आहे त्या तहसीलचं नाव टाकायचंय आणि नसेल तर नाही ऑप्शनवरती टिक करायचंय. त्यानंतर तुमच्याकडे ॲफिडेव्हिट फॉर्म 2 आणि फॉर्म 3 आहे का, असेल तर येस या ऑप्शनवरती टिक करायचंय, नसेल तर नाही ऑप्शनवरती टिक करायचंय. तर इथे तुम्हाला ॲफिडेव्हिट जोडण्याची गरज नाही. जर तुम्ही यापूर्वी महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्र राज्याबाहेर सक्षम प्राधिकारीकडे कास्ट सर्टिफिकेटसाठी अर्ज केलेला असेल तर येस या ऑप्शनवरती टिक करायचंय आणि अर्ज केलेला नसेल तर नाही ऑप्शनवरती टिक करायचंय. तुमच्या वडिलांकडे किंवा नातेवाईकांकडे कास्ट व्हॅलिडिटी किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र आहे का, असेल तर येस या ऑप्शनवरती टिक करायचंय, नसेल तर नो ऑप्शनवरती टिक करायचंय. त्यानंतर ऑदर डिटेल फिल करायची आहे. तर ऑदर डिटेल मध्ये रिजन द्यायचंय की कास्ट सर्टिफिकेट किंवा जातीचा दाखला काय कामासाठी लागणार आहे त्याचं कारण इथं टाकायचंय. जर शैक्षणिक कामासाठी लागत असेल तर एज्युकेशनल असं नाव टाकायचंय. डू यू नीड ॲफिडेव्हिट इथे नो ऑप्शनवरती टिक करायचंय. ॲग्रीमेंट द्यायची आहे, तर ॲग्रीमेंट मध्ये आय ॲक्सेप्ट ऑप्शनवरती टिक करायचंय आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचंय. सेव्ह ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नोटिफिकेशन येईल की या स्टेप नंतर तुमच्या ॲप्लिकेशन मध्ये कुठल्याही स्वरूपात बदल करता येणार नाही, म्हणून सेव्ह करण्यापूर्वी तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. त्यानंतरच तुम्हाला सेव्ह करायचंय. त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करायचंय. ओके केल्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर परत सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचंय. सेव्ह ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायची आहे. तर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ओके ऑप्शनवरती क्लिक करायचंय. ओके केल्यानंतर इथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायची आहे. तर डॉक्युमेंट मध्ये आधी तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. फोटो 5 KB ते 20 KBच्या आतमध्ये JPEG फॉर्मॅटमध्ये, त्याची रुंदी 160 पिक्सल, उंची 200 ते 212 पिक्सल मध्ये फोटो अपलोड करायचा आहे. जर तुम्हाला तुमचा पासपोर्ट फोटो रिसाइज करायचा असेल तर या वेबसाईटवर यायचं. याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल. सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल. या वेबसाईटवर आल्यानंतर इमेज टूल ऑप्शनवरती क्लिक करायचंय. त्यानंतर इमेज रिसाइज ऑप्शनवरती क्लिक करायचंय. त्यानंतर सिलेक्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचंय. सिलेक्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ओपन ऑप्शनवरती क्लिक करायचंय. ओपन केल्यानंतर रुंदीमध्ये 160 पिक्सल टाकायचंय, उंचीमध्ये 210 पिक्सल टाकून रिसाइज इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचंय. रिसाइज इमेज ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा फोटो 4.2 KB मध्ये कन्वर्ट झालेला आहे. जर तुम्हाला याची KB वाढवायची असेल तर इथून क्वालिटी वाढवायची आहे. त्यानंतर अप्लाय ऑप्शनवरती क्लिक करायचंय. अप्लाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा फोटो 7.82 KB मध्ये कन्वर्ट झालेला आहे. त्यानंतर डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करून फोटो डाउनलोड करून घ्यायचा आहे. फोटो डाउनलोड केल्यानंतर इथे तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करण्यासाठी चूज फाईल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि ओपन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपला फोटो हा सक्सेसफुली अपलोड झालेला आहे. त्यानंतर एक आयडेंटिटी प्रूफ अपलोड करायचं आहे. आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. तर आधार कार्ड किंवा ही संपूर्ण डॉक्युमेंट JPEG किंवा PDF फाईल मध्ये त्याची साईज 75 KB ते 500 KBच्या आतमध्ये अपलोड करायचं आहे. तर आधार कार्ड अपलोड करण्यासाठी आधार कार्ड वरती टिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. अपलोड फाईल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर चूज फाईल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. इथे तुमचं आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपलं आधार कार्ड सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. त्यानंतर एक ॲड्रेस प्रूफ अपलोड करायचा आहे. ॲड्रेस प्रूफ मध्ये तुमची शिधापत्रिका किंवा रेशन कार्ड अपलोड करायचं आहे. रेशन कार्ड अपलोड करण्यासाठी रेशन
कार्ड वरती टिक करायचं आहे, त्यानंतर सिलेक्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे, अपलोड पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर चूज पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर इथे तुमचं रेशन कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपलं रेशन कार्ड ही सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायची आहेत। त्यानंतर तुमच्या कास्ट संबंधित अदर डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत। अदर डॉक्युमेंट मध्ये आधी आजोबाची एलसी अपलोड करायची आहे। तर आजोबाची एलसी 49 नंबरवर दिलेलं आहे। कॉपी ऑफ स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ग्रँडफादर, तर इथे तुमच्या आजोबाची एलसी अपलोड करायची आहे। आजोबाची एलसी अपलोड करण्यासाठी इथे टिक करायचं आहे, त्यानंतर सिलेक्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे, अपलोड पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर चूज पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। चूज पहिल्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुमच्या आजोबाची एलसी सिलेक्ट करायची आहे आणि ओपन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुमच्या आजोबाची एलसी सक्सेसफुली अपलोड होऊन जाईल। जर तुमच्याकडे तुमच्या आजोबाची एलसी नसेल तर 41 नंबरवर कॉपी ऑफ डेथ सर्टिफिकेट ग्रँडफादर, इथे तुमच्या आजोबाचा मृत्यू दाखला अपलोड करायचा आहे। त्यानंतर 47 नंबरला तुमच्या वडिलांच्या शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करायचा आहे। वडिलांच्या शाळा सोडल्याचा दाखला अपलोड केल्यानंतर 51 नंबरवरती बेनिफिशरी किंवा तुमच्या स्वतःच्या शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करायचा आहे। तुमच्या वडिलांकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर 24 नंबरला त्यांचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। जर तुमच्या घरात तुमच्या भावाचं किंवा बहिणीचं कास्ट सर्टिफिकेट बनलेलं असेल तर 25 नंबरला त्यांचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या फॉर्मची प्रिंट काढायची। या फॉर्मची प्रिंट काढल्यानंतर हा संपूर्ण सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म व्यवस्थित फिल केल्यानंतर अपलोड करायचा आहे। तर इथं तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे, तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, परत तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, संपूर्ण पत्ता टाकायचा आहे, सध्याचा व्यवसाय टाकायचा आहे, परंपरागत व्यवसाय टाकायचा आहे, तुमच्या एलसी किंवा शाळा सोडल्याच्या दाखलावर जसं नाव असेल तसं संपूर्ण नाव मराठीमध्ये टाकायचं आहे, त्यानंतर इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, तुमची कास्ट कुठली तिथे टिक करून घ्यायचं आहे, त्यानंतर तुमचा धर्म कोणता आहे ते टाकायचं आहे, जात टाकायची, मातृभाषा टाकायची, बोलीपोट भाषा टाकायची आहे, त्यानंतर तुमच्या जिल्हा परिषदेचं किंवा तुमच्या शाळेचं जे नाव असेल ते नाव इथं टाकून घ्यायचं। इथं काही फिल करण्याची गरज नाही, हे सर्व ब्लँक सोडून द्यायचं आहे। अर्जदाराचे नातेवाईक राहत असलेल्या 5 गावांची नावं इथं टाकायची। तर तुमच्या जवळपासची जी 5 गावं असतील त्या गावांची नावं इथं टाकायची आहेत, तुमच्या देवी देवतांची नावं इथं टाकायची आहेत, त्यानंतर इथे ठिकाणाचं नाव टाकायचंय, तुमचं संपूर्ण नाव टाकायचंय, दिनांक टाकायचंय, तुमची सिग्नेचर करायची, परत तुमचं संपूर्ण नाव टाकायचंय आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली स्क्रॉल करायचंय। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे परत तुमचं संपूर्ण नाव टाकायचंय, वय टाकायचंय, व्यवसाय टाकायचाय, तुमचा संपूर्ण ऍड्रेस फिल करायचा आहे, त्यानंतर इथे तुमच्या कास्टचं नाव टाकायचंय, तुमचा धर्म कोणता आहे ते टाकायचंय, इथं तुमचा तालुका कोणता आहे ते टाकायचंय, जिल्हा कोणता आहे ते टाकायचंय, त्यानंतर खाली स्क्रॉल करायचंय। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे ठिकाणाचं नाव टाकायचंय, दिनांक टाकायचंय, तुमचं संपूर्ण नाव टाकून सिग्नेचर करून तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। या सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मची PDF फाईल मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तिथून तुम्हाला ही स्वयंघोषणा पत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर हा संपूर्ण सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म व्यवस्थित फिल केल्यानंतर याची PDF फाईल बनवल्यानंतर तुम्हाला अदर डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचा आहे। अदर मध्ये सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म अपलोड केल्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट संबंधित जे डॉक्युमेंट असतील ते सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत। तर मी इथं अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, आजोबाच्या शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, अर्जदाराच्या शाळा सोडल्याचा दाखला इतके डॉक्युमेंट अपलोड करत आहे। ही सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अपलोड डॉक्युमेंट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की आपली डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेली आहे। त्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे। पेमेंट करण्यासाठी ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओके केल्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे। तर 33.60 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। पेमेंट करण्यासाठी कन्फर्म ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कन्फर्म ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। पे गव्हर्नमेंट ऑप्शन वरती क्लिक करून प्रोसीड फॉर पेमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड फॉर पेमेंट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR कोड, वॉलेट किंवा UPI ने पेमेंट करू शकता। तर इथं तुम्हाला QR कोड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। भीम UPI ऑप्शन वरती टिक करून मेक पेमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। मेक पेमेंट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर हा QR कोड तुमच्या फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम ने स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचं आहे। QR कोड स्कॅन करून पेमेंट केल्यानंतर आपलं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली झालेलं आहे। त्यानंतर तुमच्या समोर एक रिसिप्ट किंवा पावती येईल। तर तुम्हाला या पावतीची प्रिंट काढून घ्यायची किंवा PDF फाईल मध्ये सेव्ह करून घ्यायची आहे। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर बॅक ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। बॅक ऑप्शन
ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे डॅशबोर्डवर तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनची संपूर्ण डिटेल बघू शकतात। इथे तुमच्या ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे, इथं तुमचं संपूर्ण नाव दिलेलं आहे, सर्व्हिसमध्ये आपण कास्ट सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे ते तुम्ही इथं बघू शकतात। त्यानंतर आपली डॉक्युमेंट ही सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे, पेमेंटही सक्सेसफुली झालेलं आहे। जर तुम्हाला परत तुमची पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करायची असेल तर रिसिप्ट याच्या खाली एक डाउनलोडला ऑप्शन दिलेलं आहे, तर डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची पेमेंट रिसिप्ट परत डाउनलोड करू शकतात। त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये इन प्रोग्रेस दाखवत आहे, ज्या वेळेस आपलं ॲप्लिकेशन अप्रूव्ह होईल त्यावेळेस अप्रूव्ह अशा पद्धतीचं नाव दिसेल आणि सर्टिफिकेटच्या खाली पेंडिंग दाखवत आहे। इथे डाउनलोडला ऑप्शन येईल, तर डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं कास्ट सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यायचं आहे। आणि तुमचं कास्ट सर्टिफिकेट काही कारणास्तव रिजेक्ट होत असेल तर इथं रिजेक्शनचं कारण दिलं जाईल। तर इथं तुम्ही बघू शकता की आपलं कास्ट सर्टिफिकेट हे सक्सेसफुली अप्रूव्हल झालेलं आहे। त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी सर्टिफिकेट याच्या खाली एक डाउनलोडला ऑप्शन दिलेलं आहे, तर डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। डाउनलोड सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं तुमचं कास्ट सर्टिफिकेट ओपन होईल। तर तुम्हाला या कास्ट सर्टिफिकेटची कलर प्रिंट काढून घ्यायची, कलर प्रिंट काढल्यानंतर लॅमिनेशन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जिथे यूज करायचं असेल तिथं तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट यूज करू शकतात। आपण कास्ट सर्टिफिकेटला 30 जुलै 2024 या दिवशी ॲप्लिकेशन केलेलं होतं आणि आपलं कास्ट सर्टिफिकेट हे 31 जुलै 2024 या दिवशी अप्रूव्हल झालेलं आहे। म्हणजेच आपलं कास्ट सर्टिफिकेट हे फक्त एका दिवसात सक्सेसफुली अप्रूव्हल झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपने फक्त 33 रुपयात कास्ट सर्टिफिकेट बनवू शकतात। जर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट ॲप्लिकेशन करताना डॉक्युमेंट अपलोड करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे।